Hello friends, I am Khotsare sir from Guruvarya Dadoji Konddev Sainik School Tasgaon. Today we are going to see an autobiographical novel by E.R. Braithwaite, To Sir with Love from section 4 genre novel of class 12th English. यामध्ये आपण आपल्या सोयीसाठी 3 पार्ट केलेले आहेत. टू सर विथ लव या ॲटोबायोग्राफिकल नॉवेलमधला फक्त चॅप्टर 17 आपल्या सिलेबसमध्ये आहे. तर चला आपण बघूया पार्ट फर्स्ट, टू सर विथ लव. वी हॅव ओनली चॅप्टर 17 अँड द सीन इज ऑडिटोरियम ऑफ ग्रीनस्लाइड स्कूल. दिस टाईप ऑफ ऑडिटोरियम वुड बी देअर. अशा प्रकारचं ऑडिटोरियम असेल. तर तिथं बघा अर्धवार्षिक अहवालाची तयारी सुरू आहे, म्हणजे सामाईची त्यांची तयारी सुरू आहे. त्यामध्ये काय असतं बघा, द हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट्स काउन्सिल वॉज ऑन November 15 अँड वॉज वन ऑफ द इम्पॉर्टंट डेज इन द कॅलेंडर ऑफ ग्रीनस्लाइड स्कूल. विद्यार्थी परिषदेचा सहामाही अहवाल 15 नोव्हेंबरला होता आणि तो ग्रीनस्लाइड स्कूलच्या वार्षिक नियोजनातील एक महत्त्वाचा दिवस होता. I had heard quite a deal about these occasions and became as excited as the children as the day approached. मी या प्रसंगाबद्दल बऱ्यापैकी ऐकून होतो आणि जसजसा दिवस जवळ येईल तसतसा मुलाइतकाच मी देखील उत्सुक होतो. आता ही ऑटोबायोग्राफी आहे, म्हणजेच आत्मचरित्र कादंबरी असल्याने आय म्हणजे मी असे प्रोनाऊन वापरले गेले आहे. इट वॉज एंटायरली देअर डे अरेंज्ड, प्रेझेंटेड अँड कंट्रोल्ड बाय दॅम. संपूर्णपणे हा त्यांचा दिवस होता, त्यांच्याद्वारे व्यवस्था केलेला, सादर केलेला आणि नियंत्रित केलेला असा होता. आय ऑब्झर्व्ड द ॲक्टिव्हिटीज ऑफ माय क्लास ॲज दे प्रिपेअर्ड फॉर इट, noting with pride the business-like way in which tasks were allocated and fitted into a neat program. तर या कार्यक्रमाकरता माझ्या वर्गातील मुलांच्या तयारीकडे मी पाहिले तर अगदी व्यावसायिक पद्धतीने कामाचे वाटप त्यांनी केले होते. There were whispered conferences with members of other classes in the arrangement of it. या कार्यक्रमाच्या तयारीकरता इतर वर्गातील सदस्यांसह त्यांची कुजबूज सुरू होती. इन द ऑडिटोरियम. आता ऑडिटोरियममध्ये काय होतं बघा, ऑन दॅट डे देर वॉज नो असेंब्ली. त्या दिवशी प्रार्थना होणार नव्हती. द चिल्ड्रन अराइव्ड स्मार्टली ड्रेस्ड अँड पॉलिश्ड अँड मिस जोसेफ अँड डेनम, who seemed to be the important officials for the occasion, moved about among their colleagues, ensuring that each one was ready to play his or her part. मुले छान पोशाख घालून आली होती आणि यावेळी मिस जोसेफ आणि डेनम, जे या कार्यक्रमाचे महत्त्वाचे अधिकारी असल्यासारखे दिसत होते, ते प्रत्येकजण आपला भाग व्यवस्थित करतो की नाही हे खातरजमा करून घेत होते. A bell was rung at 10 a.m. and everyone trooped into the auditorium to sit together in classes. सकाळी 10 वाजता बेल झाली आणि सर्वजणांनी ऑडिटोरियम म्हणजेच सभागृहात बसण्याकरता प्रवेश केला. द हेडमास्टर मिस्टर फ्लोरियन हे तिथले हेडमास्टर आहेत. तर पहा, मिस जोसेफ and Denham, the two most senior students, sat on the stage, one on each side of Mr. Florian, who, as soon as everyone was seated and silent, stood and addressed the school. मिस जोसेफ आणि डेनम, जे शाळेचे सर्वात सिनियर विद्यार्थी होते, ते मुख्याध्यापकांच्या दोन्ही बाजूला स्टेजवर बसले होते. सर्व विद्यार्थी बसून शांत झाल्यावर मुख्याध्यापक उभारले आणि शाळेला संबोधित करू लागले, बोलू लागले. He spoke at length, reiterating the aims and policy of the school and of the important contribution each child could make to the furtherance of those aims. ते बराच वेळ बोलले
आणि वारंवार शाळेचे ध्येय धोरणांबद्दल सांगत होते. तसेच त्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी मुलांचे महत्त्वाचे योगदान असू शकते असे वारंवार सांगत होते. He gave praise wherever it was indicated, but insisted that there was yet a great deal to be done by themselves towards a general improvement in conduct, cleanliness, and the pursuit of knowledge. जिथे आवश्यकता आहे तिथे त्यांनी विद्यार्थ्यांची स्तुती केली, परंतु आचरण, स्वच्छता आणि ज्ञानाच्या प्रयत्नात सामान्य सुधारणा करण्याच्या बाबतीत सर्वांनीच एक महान कार्य करण्याची गरज त्यांनी लक्षात आणून दिली. As I listened, I realized that this man was in no way remote from his school. His remarks all showed that he identified himself with it and everyone in it. मी ऐकत असतानाच मला समजले की हा माणूस कधीही त्याच्या शाळेपासून दूर नव्हता. त्यांच्या संदर्भातून त्यांनी दाखवून दिले की शाळा आणि त्यातील घटक हीच त्यांची खरी ओळख होती. He then wished them success with the council meeting and left the stage to tremendous applause. त्यानंतर त्यांनी परिषदेतील सदस्यांना यशासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी स्टेज सोडले. त्याचबरोबर टाळ्यांचा कडकडाट झाला. देन ट्रॅडिशन ऑफ द रिपोर्ट. तर त्या रिपोर्टची परंपरा कशी आहे बघा. थिंग्स नाव मूव्ड क्विकली इन टू गिअर. First, Miss Joseph stood up and gave a short explanation of the council's purpose and its activities. आता घटनांना वेग आला. प्रथम मिस जोसेफ उठून उभ्या राहिल्या आणि त्यांनी परिषदेच्या उद्देशाबद्दल आणि त्यावरील कार्याबद्दल एक छोटेसे स्पष्टीकरण दिले. Each class would report through its representatives on the studies pursued during the half year which began after Easter, a representative having been chosen for each subject. प्रत्येक वर्ग आपल्या प्रतिनिधीच्या माध्यमातून उन्हाळी सुट्टीनंतर घेतलेल्या अभ्यासाचा अहवाल देणार होते. प्रत्येक विषयाकरता एक प्रतिनिधी निवडलेला असेल. When all the classes had completed their reports, a panel of teachers would be invited to occupy the stage and answer questions from the body of the hall on matters arising out of the various reports. तर या रिपोर्टिंगची परंपरा कशी आहे बघा. जेव्हा सर्व वर्ग आपले अहवाल पूर्ण करतील तेव्हा शिक्षकांच्या एका मंडळाला, पॅनलला व्यासपीठावर आमंत्रित केले जाईल आणि तो कार्यभार घेण्यास आणि विविध अहवालातून उद्भवणाऱ्या प्रकरणावर सभागृहाच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगितले जाईल. ही तिथली परंपरा आहे. The selection of the panel, as with everything else, was entirely at the discretion of the children, and no members of the staff knew either how many and which teachers would be invited to sit. इतर सर्व गोष्टींप्रमाणेच पॅनलची निवड पूर्णपणे मुलांच्या निर्णयावर अवलंबून होती आणि शिक्षक म्हणजे स्टाफमधील कोणत्याही सदस्याला हे माहीत नव्हते की किती जण किंवा कोणत्या शिक्षकांना बसण्यासाठी आमंत्रित केले जाईल. The reports began with the lowest or youngest class first. अहवालाची सुरुवात सर्वात खालच्या किंवा सर्वात लहान वर्गापासून होते. These were mainly 12-year-olds who had joined the school the previous summer. या वर्गातील मुले ही 12 वर्षाची असतात जी नुकत्याच मागील उन्हाळ्यात शाळेत दाखल झालेली असतात. Most of them were shy and rather frightened at standing up before the entire school, but nevertheless they managed it credibly. त्यापैकी बरेच जण संपूर्ण शाळेसमोर उभे राहायला देखील घाबरतात, पण तरीही ते विश्वासार्हतेने करण्याचा प्रयत्न करतात. They had been newly introduced to the difficulties of seeking information for themselves, so their report was understandably rather short. स्वतःची माहिती जाणून घेण्याकरता देखील ही लहान मुले त्यांना खूपच समस्या येतात, म्हणून त्यांचे अहवाल समजून घ्यावे लागतात, तसेच ते छोटे देखील असतात. देन सी द प्रेझेंटेशन. ही त्यांची परंपरा झाल्यानंतर आता ॲक्च्युअल प्रेझेंटेशन कसं होतं पहा.
Class after class was represented, and it was obvious that with each succeeding term there was a marked development in their ability to express themselves. एकापाठोपाठ एक असे प्रत्येक वर्गाचे सादरीकरण झाले आणि त्यांच्या या कार्यामध्ये एक उल्लेखनीय असा विकास दिसत होता. Much of the work was rather elementary, but to them it loomed large because they understood it and something of its relationship to themselves. तसे बरेचसे कार्य हे प्राथमिक होते, पण त्यांच्यासाठी हे मोठे होते कारण त्या सादरीकरणाशी ते एकरूप झाले होते. Throughout all the reports, the emphasis was on what they understood rather than on what they were expected to learn. सर्व अहवालामध्ये त्यांच्याकडून काय अपेक्षित होते याऐवजी त्यांना काय समजले यावर जोर देण्यात आला होता. When the turn of my class came, I sat up anxiously. जेव्हा माझ्या वर्गाची वेळ आली तेव्हा मी थोडासा काळजीत होतो. From the list he had in his hand, Denham called out the names of the representatives together with the subjects on which they would report. डेनमच्या हातामध्ये एक यादी होती ज्यामध्ये प्रतिनिधी आणि ते सादर करीत असलेले विषय होते. त्याने सर्व प्रतिनिधींना बोलावले. रिप्रेझेंटेटिव्ज ऑफ फॉर ईच सब्जेक्ट. तर बघा आता प्रत्येक विषयाकरता एक रिप्रेझेंटेटिव्ह नॉमिनेट केलेला आहे. कोण कोण आहेत बघा त्या वर्गातले. पॉटर फॉर अरिथमेटिक. अरिथमेटिक या विषयाकरता पॉटरची निवड झालेली आहे. सॅपिनो फॉर नेचर स्टडी. नेचर स्टडी या विषयाकरता सॅपिनोची निवड झालेली आहे. मिस पेग अँड जॅक्सन फॉर जॉग्रॉफी. जॉग्रॉफीकरता दोघं आहेत, मिस पेग अँड जॅक्सन. मिस डेअर अँड फर्मन फॉर फिजिओलॉजी. फिजिओलॉजी म्हणजे शरीरविज्ञानशास्त्र. तर या विषयाकरता मिस डेअर आणि फर्मन हे दोघं आहेत. मिस डॉड फॉर हिस्ट्री. हिस्ट्रीकरता मिस डॉड आहेत. डेनम फॉर पी टी अँड जेम्स. डेनम हा स्वतः पी टी आणि गेम्स करता आहे. मिस जोसेफ फॉर डोमेस्टिक सायन्स. डोमेस्टिक सायन्स करता मिस जोसेफ आहेत. तर अशा प्रकारे प्रत्येक विषयाकरता नॉमिनेशन केलेलं आहे, रिप्रेझेंटेटिव्ह नॉमिनेट केलेले आहेत. तर अशा प्रकारे आपला हा पार्ट फर्स्ट कन्क्लूड होतो. तर कन्क्लुजनमध्ये आपण काय काय बघितलं पाहूया. तर प्रिपरेशन ऑफ हाफ इयरली रिपोर्ट. अर्धवार्षिक अहवालाची तयारी बघितली आपण. इन द ऑडिटोरियम. ऑडिटोरियममध्ये काय होतं ते बघितलं. मिस्टर फ्लोरियन द हेडमास्टर, त्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत, ते बघितले आपण. ट्रॅडिशन ऑफ द रिपोर्ट. त्या अहवालाची ट्रॅडिशन, परंपरा कशी आहे ती बघितली. प्रेझेंटेशन. एकामागोमाग एका क्लासने कसं प्रेझेंटेशन केलं ते बघितलं. रिप्रेझेंटेटिव्ज फॉर ईच सब्जेक्ट. प्रत्येक विषयाकरता रिप्रेझेंटेटिव्ज आहेत ते देखील बघितले. तर या पार्ट फर्स्टमध्ये इतका भाग आपण बघितलेला आहे. पार्ट सेकंडमध्ये हे जे रिप्रेझेंटेटिव्ज आहेत प्रत्येक विषयाचे, ते कसं त्यांचं सादरीकरण करतात हे आपण पाहणार आहोत. आणि या ठिकाणी हा फर्स्ट पार्ट संपतो. धन्यवाद.